हॅलो अँड वेलकम, सर्वांचं स्वागत आहे पराग सर मॅथ्स क्वेश्चनमध्ये. तर कॉम्प्लेक्स नंबरच्या PYQ सिरीजमध्ये बरेच क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. आणखी काही क्वेश्चन बघूया, नंतर आपण स्ट्रेट लाईनकडे वळूया PYQसाठी. आजचा क्वेश्चन बघा काय म्हटलं आहे की झेड कॉन्जुगेट डिनोट द कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ झेड. म्हणजे काहीतरी झेड कॉम्प्लेक्स नंबर आहे आपल्याकडे, वेअर झेड इज नॉन झिरो कॉम्प्लेक्स नंबर फॉर विच बोथ रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स ऑफ. म्हणजे बघा इथे एक जे सेंटेन्स दिला ना ते खूप महत्त्वाचं आहे, छोटंसं आहे पण महत्त्वाचं आहे की बोथ रियल अँड इमॅजिनरी पार्ट. म्हणजे आता रियल पार्ट पण आहे आणि इमॅजिनरी पार्ट्स पण आहे आणि सोबत सोबत ते पार्ट्स काय म्हणते आर इंटिजर्स, राईट. तर मग झेडची काय व्हॅल्यू निघू शकते आपल्याला चेक करायचं आहे. ओके, आणि इथंच नाही, क्वेश्चन मध्ये आणखी काही गोष्टी ऑप्शन दिले आपल्याला की कुठला चेक करायचं आणि चार पैकी कुठले ऑप्शन्स आहेत. तर मी एकदा ते ऑप्शन लिहून घेतो म्हणजे आपल्याला चेक करायला सोपं जाईल, राईट. जस्ट फॉर अ मिनिट ते ऑप्शन्स लिहून घेतो. तर चार ऑप्शन आपल्याकडे आलेले आहेत. बघा, इम्पॉर्टंट पार्ट जे सांगितलं लक्षात ठेवा की ही जी व्हॅल्यू आहे याचा एक रिअल पार्ट असणार आणि याचा एक इमॅजिनरी पार्ट असणार आहे. दोन्ही रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कसे आहे, इंटिजर्स आहेत. तर आपण त्यालाच यूज करूया जे दिलेलं आहे कंडिशन मध्ये, की जे आपल्याला दिलं आहे की झेड कॉन्जुगेटचा स्क्वेअर प्लस 1 अपॉन झेडचा स्क्वेअर. याचं जे येणार आहे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट येणार. लेट सपोज हा m प्लस in हा रिअल पार्ट आहे, हा इमॅजिनरी पार्ट आहे आणि हा m कॉमा n जो आहे तो काय असला पाहिजे, इंटिजर असला पाहिजे. सो लेट्स से z इंटिजर आहे. ओके, नाईस. ओके, आता इथे बघा अजून ऑप्शन कडे जाऊया. ऑप्शन मध्ये बघा काय दिलंय, टू दी पॉवर 1/4, टू दी पॉवर 1/4, टू दी पॉवर 1/4, टू दी पॉवर 1/4, राईट. आणि या नंबर्स कडे लक्षात द्या, प्लस अंडर रूट अंडर रूट अंडर रूट अंडर रूट. याचा अर्थ काय की इथे कुठेतरी b² - 4ac चा फॉर्म्युला लावलेला आहे. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला लावला आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा फॉर्म मध्ये, टू दी पॉवर 4 च्या फॉर्म मध्ये आहे. कशाच्या फॉर्म मध्ये आहे, टू दी पॉवर 4 च्या फॉर्म मध्ये, म्हणून त्याला फोर्थ रूट मिळालेला आहे, राईट. मग तेच गोष्टी आपण यूज करूया. फोर्थ रूट आणायचं आम्हाला झेड, तर काय करणार आहे मी त्याला सिम्प्लिफाय करतो. सिम्प्लिफाय म्हणजे काय, फोर्थ रूट आणायचं आहे ना. मी याला लिहितो z² आहे, त्याला z कॉन्जुगेटच्या स्क्वेअरने मल्टिप्लाय करतो. खाली जर मल्टिप्लाय केलं तर वरती पण मल्टिप्लाय करावं लागेल. बघा इक्वेशन मध्ये चेंज नाही केलंय काही, इक्वेशन तसंच आहे. कारण काय याच्यामध्ये मग हे जर मल्टिप्लाय करा z⁴ ना मॉडचं, आणि ही गोष्ट मी कॉमन काढू शकतो. इथे जर सिम्प्लिफाय केलं तर बघा z कॉन्जुगेट वरती पण आहे वरती पण आहे, z कॉन्जुगेटचा स्क्वेअर कॉमन बाहेर काढला, राईट. आणि इथे करायला फक्त मग इथे राहिला 1, इथे राहिला प्लस, इथे राहिला 1 आणि हा झाला मॉड झेडचा. म्हणजे बघा इथे ऍक्च्युअल मध्ये कंडिशन झालेलं काय, याच्यामध्ये एक झेड आहे, एक झेड कॉन्जुगेट आहे, सोबत दुसरा पण झेड आहे, दुसरा पण झेडचा कॉन्जुगेट आहे. पहिल्यापासून आपल्याला मॉड झेडचा स्क्वेअर मिळाला आणि दुसऱ्यापासून पण मॉड झेडचा स्क्वेअर मिळाला. तर बेसिकली हा काय झाला, मॉड झेडचा पॉवर 4 which is also equals to 1 plus in, राईट. ओके, असं काहीतरी मिळालं. त्याचा फायदा काय बघा, फायदा बघू ना, फायद्याचा काही प्रॉब्लेम नाही. का बरं, कारण की बघा इथं झेड कॉन्जुगेटचा आपण स्क्वेअर लिहिलेला आहे, नाईस. ओके, झेड कॉन्जुगेटचा स्क्वेअर लिहिलेला आहे. तर झेड कॉन्जुगेट काय असते, x - iy, हे आपली चॉईस आहे. याचा स्क्वेअर आणि 1 + 1 अपॉन मॉड झेडचा पॉवर 4 इक्वल्स टू m + in. आता याला सिम्प्लिफाय करूया. असं वाटतं की या कॉम्प्लिकेट क्वेश्चन वाचायला बिलकुल नाही. बघा त्याला स्क्वेअर करा, म्हणजे तुम्ही त्याचा स्क्वेअर करा, तुम्हाला माहिती आहे ते मिळणार आहे x² - y² आणि मायनस 2xyi इंटू याचा होल स्क्वेअर, याचा होल स्क्वेअर लिहिला आहे सध्या, इंटू 1 + 1 अपॉन मॉड झेडचा पॉवर 4 इक्वल्स टू m + ni, राईट. आता इथे n आणि n काय आपण ऑलरेडी इंटिजर पकडला. आता लक्षात द्या, छोटंसं काम आहे, इम्पॉर्टंट आहे. दोन्ही साईडला कॉम्प्लेक्स नंबर आहे. हा पण कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा पण कॉम्प्लेक्स नंबर आहे, आणि हे पुरेच्या पुरं काय, एक रिअल व्हॅल्यू आहे. ही इमॅजिनरी नाही आहे, हे रिअल व्हॅल्यू आहे. ते कशासोबत पण मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडणार नाही. तर जर हा एक रिअल व्हॅल्यू आहे तर तुम्हाला सांगा आपण काय म्हणू शकतो, लेफ्ट हँड साईडचा कॉम्प्लेक्स नंबर राईट हँड साईडच्या कॉम्प्लेक्स नंबरच्या बरोबर आहे. याचा अर्थ काय, हा कॉम्प्लेक्स नंबर या कॉम्प्लेक्स नंबरच्या बरोबर, याचा अर्थ रिअल पार्ट रिअलच्या बरोबर, इमॅजिनरी पार्ट इमॅजिनरी पार्टच्या बरोबर. इथे हा रिअल पार्ट आहे आणि हा रिअल पार्ट आहे. सो देअरफॉर
एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इंटू हे हमेशाच राहणार मल्टिप्लायला 1/z नॉट z टू दी पॉवर 4 हा रिअल पार्ट आहे यांच्या बरोबर आणि ती इमॅजिनरी पार्ट आहे -2xy याच्यासोबत मल्टिप्लायला आहे 1 + 1/mod z चा पॉवर 4 इक्वल्स टू n. चला m मिळाला आता काय करू शकतो आपण m मिळाला n मिळालेला आहे. आता आपण काय करू शकतो थोडं सिम्प्लिफाय करूया. काय करू शकतो सिम्प्लिफाय बघा हे दोघं मला ऍड करायचे आहे. इथे डायरेक्ट ऍड केलं तर डबल हे इक्वेशन बनणार काही फरक पडणार नाही. मला कॉम्प्लेक्स नंबर वापस ठेवायचाच नाही आहे. तुम्ही काय करणार स्क्वेअरिंग अँड ॲडिंग लेट्स से स्क्वेअरिंग अँड ॲडिंग. आता स्क्वेअरिंग अँड ॲडिंग बद्दल आलं म्हणून एकदम सिंपल सी गोष्ट सांगतो. स्क्वेअरिंग ॲडिंग का बरं बद्दल आलं इथे x² - y² आहे इथे 2xy आहे. जेव्हा मी याचा होल स्क्वेअर करणार तेव्हा 2 टाइम्स x² y² इन मायनस मध्ये याचा स्क्वेअर केला तर प्लस होईल तर कॅन्सल करू शकतो आपण इझिली म्हणून त्या गोष्टी वापस चाललो आपण. सो स्क्वेअरिंग अँड ॲडिंग हा झाला आपला याचा होल स्क्वेअर करतो मी डायरेक्ट. x² टू दी पॉवर 4 y² चा पॉवर y टू दी पॉवर 4 मायनस 2 टाइम्स x² y² राईट. याचा स्क्वेअर सेमच आहे त्याला बाहेर ठेवणार साईडला आणि याचा पण स्क्वेअर ऍड करा इथे 2 चा स्क्वेअर झाला 4 x² y² ठीक आहे. आणि ही जी टर्म आहे आपल्याकडे की 1 + 1/mod z चा पॉवर 4 याचा पण स्क्वेअर तो कॉमन काढलेला आहे. परत स्क्वेअर केला ऍड केला ही टर्म कॉमन बाहेर काढली तर याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर करून टाकला. राईट साईडला काय झालं m² + n² राईट सिम्प्लिफाय. आता हे 4 होते 4 मधून 2 गेले किती राहिले 2 राहिले. पण a² + b² + 2ab वाला फॉर्म्युला तर बेसिकली आलेला x² + y² चा होल स्क्वेअर इथे मला मिळालं 1 + 1/mod z चा पॉवर 4 स्क्वेअर इक्वल्स टू m²n². तरी पण काही मन नाही भरलं आपलं. बघा मन भरायच्या मागे एक मोठी गोष्ट नाही आहे. आपण इथे बघा z कॉन्जुगेट काय अजून केला x - iy केला. z कॉन्जुगेटला x - iy म्हणजे z इक्वल्स काय होता x + iy. मग याचा अर्थ काय झाला की कॉन्जुगेट mod z चा स्क्वेअर काय झाला x² + y² mod z चा स्क्वेअर काय झाला x² + y². तेच आपल्याकडे आहे इथे सॉरी ठीक आहे. mod z चा स्क्वेअर आपल्याकडे आहे ना ऑलरेडी. तो हा झाला आपल्याकडे बघा आता दिस इज नथिंग बट अंदर mod z चा स्क्वेअर आणि हा बाहेर याचा स्क्वेअर 1 + mod z चा पॉवर 4 याचा स्क्वेअर इक्वल्स टू n² इझी आहे. हा झाला mod z चा पॉवर 4 1 + अच्छा मी एक्सपांड करतो a² + 2ab जे असेल ते mod z चा पॉवर 4 + b² mod z चा पॉवर 1/mod z चा पॉवर 8 n² + n². आता इझिली मल्टिप्लाय करायला आणि आपण मल्टिप्लाय केला mod z चा पॉवर 4 + 2 टाइम + 1/mod z चा पॉवर 4 इक्वल्स टू n² + n². आता मी काय करतो लेट्स पुट mod z चा पॉवर 4 इक्वल्स टू t काहीतरी व्हेरिएबल. हा झाला t + 2 + 1/t इक्वल्स टू n² + n². याचं क्वाड्रॅटिक बनवतो म्हटलं आपण तर क्वाड्रॅटिक काय बनणार बघा t² + 2t + 1 इक्वल्स टू n² + n² into t. आता हे इक्वेशन लक्षात ठेवा. आता आपण याला आणखी पुढे सॉल्व्ह करूया. राईट हे डाऊट आहे याच्यामध्ये थोडंसं कॉम्प्लिकेटेड काम वाटते आपल्याला पण आपण याला इझिली सॉल्व्ह करू शकतो. बघा आता काय होणार आहे आता. ओके तर आपल्याकडे ह्या ज्या कंडिशन्स आहेत आता तुम्ही यूज करू शकता. एक तुम्ही हे यूज करू शकता झेडच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर
आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करायला हे यूज करू शकता. आता इथपर्यंत आपण पोहोचल्यानंतर आपल्याला डिसाईड करायचं की आपल्याला चेक काय करायचं. तर आपण डिसाईड करू की आपण डायरेक्ट आन्सर चेक करू ना, कारण की इथे आपल्याला ए ची व्हॅल्यू माहित नाही, एम आणि एन सॉल्व्ह करत बसलो तर वेळ लागेल. आपल्याला फक्त एम आणि एन चीच व्हॅल्यू काढायची आहे. बेसिकली एम आणि एन ची व्हॅल्यू काढायची आहे. एम आणि एन ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण काय करू, फक्त दोन इक्वेशन घेऊन सॉल्व्ह करू. आपल्याकडे ही झेड ची व्हॅल्यू दिलेली आहे, तर हा झेड टू दी पॉवर हे मॉड झेड ची व्हॅल्यू आहे. लेफ्ट साइडला पण आपल्याकडे मॉड झेड दिलेला आहे. हे दोघांना कंपेअर करून आपण एम आणि एन ची व्हॅल्यू काढू. जर एम आणि एन इंटिजर असेल तर चांगला आहे, नसेल तर तो पॉइंट रिजेक्ट करायचा. राईट, मी इरेज करतो लेफ्ट साइडचा आणि पॉइंट कडे जाऊया आपण. ठीक आहे, तर सोल्युशन मध्ये आपण इथपर्यंत पोहोचलो होतो की झेड टू दी पॉवर 4 प्लस मॉड झेड अपॉन मॉड झेडचा पॉवर 4 प्लस 2 इक्वल्स टू एन स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर. ठीक आहे, तुम्ही टीच्या फॉर्म मध्ये सॉल्व्ह केला तर एक्झॅक्टली व्हॅल्यूसाठी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तिथे एक्झॅक्ट व्हॅल्यूने आपल्याला चेक करायचं की चार पैकी कुठला करेक्ट आहे का. लक्षात ठेवा, हे दोन्ही व्हॅल्यू कशा आहे, इंटिजर्स आहे. दोन्ही व्हॅल्यू कशा आहे, इंटिजर्स. देयरफॉर ही जी व्हॅल्यू आहे ना ती पण काय असली पाहिजे, इंटिजर. ठीक आहे, ही जर व्हॅल्यू इंटिजर येत असेल तर चेक करू काय. फॉर एक्झाम्पल लेट्स से पहिल्या केससाठी फॉर ए किती आहे आपला 43 प्लस हे मॉड झेड ची व्हॅल्यू आहे. राईट, 3√205 अपॉन 2 याचा पॉवर 4 आहे. आणि याचा पॉवर किती करायचा आहे, आणखी 4 करायचा आहे. ओके, ठीक आहे, 1/4 पॉवर आहे याचा. याचा पॉवर करू आपण 4. हा मॉड झेड होता, याचा पण पॉवर काय करायचा आपल्याला, मॉड झेडचा पॉवर 4 करायचा आणि याचा पण पॉवर 4 करायचा. रिझल्ट काय, कारण की आपल्याकडे इक्वेशन पॉवर 4चा आहे. ठीक आहे, 4 आणि 4 कॅन्सल. मॉड झेडचा पॉवर 4 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ही व्हॅल्यू वापस पुट करा. सो आपल्याला 43 प्लस 3√205/2 प्लस 1/43. ठीक आहे, तर तुम्ही याला खालून वर जर घेऊन गेल तरी आपण त्याला काय म्हणू शकतो, कॉन्ज्युगेट करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. खालून जरी वर घेऊन गेल तर काय करू शकतो आपण, कॉन्ज्युगेट करू शकतो. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. 205 अपॉन 2 तर खालचा वर जाईल प्लस 2. ठीक आहे, याला चेक करू आपण इंटिजर बनते का. चेक करते कि इंटीजर बनेगा कि नहीं. ओके, इधर लेके आते हैं. सो बेसिकली 43 प्लस 3√205 लिखा होता है इसका. इसको ऐसे रखते हैं, डिवाइड बाय 2 प्लस 2 टाइम्स, इसको रैशनलाइज करते हैं. ये हो गया 43 का स्क्वायर माइनस 3 का स्क्वायर इंटू 205. ठीक है, ऊपर हो गया 2 टाइम्स 43 माइनस 3√205 और प्लस 2 रैशनलाइज करेगा. इसको भी सिंप्लीफाई 43 का स्क्वायर 43 प्लस 3 टाइम्स 3√205. ओके, ठीक है, 2 प्लस 43 का स्क्वायर करेंगे तो 91849 माइनस 3 का स्क्वायर 9 होता है, 45 और 18. ओके, राइट, ये हो गया प्लस 2 आणि वरती बघा 2 इंटू 2 असं बाहेर ठेवतो. आता 43 माइनस 3√205. ठीक है, सिंप्लीफाई करा थोडासा. आता 43/2 प्लस 3/2 सेपरेट केलं मुद्दाम सॉल्व करायसाठी 0.5 प्लस हा झाला बघा 45 4 झाले. दिस इज बेसिकली इक्वल्स टू 4. हा झाला 2, याला पण सेपरेट करा. हा झाला 43/2 माइनस 3/2
into root 205, okay, plus 2 plus value minus value cancel, अर्धा अर्धा मिळून 43 आणि plus 2 plus 2 45. So basically ही value किती आली, ही value आपली आली integer, so therefore we can say that option A is a correct value. ठीक आहे, याचा करेक्ट आन्सर आहे. याच्यानंतर तुम्ही m आणि n ची व्हॅल्यू पण काढू शकता, कारण की बघा हे m² + n² तुम्हाला 45 मिळालं. आणि लक्षात ठेवा हे इंटिजर्स आहेत. हे काय इंटिजर्स. तर 45 मध्ये बघा उदाहरण समजा मी 1 चा स्क्वेअर ठेवला तर हे सगळे स्क्वेअर्स आहे. इंटिजर इंटिजरचा स्क्वेअर आहे. m आणि n ची काय पॉसिबल व्हॅल्यू देऊ शकते. 45 परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. पहिली गोष्ट 45 परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, म्हणजे एकाची व्हॅल्यू m किंवा n ची व्हॅल्यू 0 होऊ शकत नाही, कारण की हा जर 0 झाला तर हा परफेक्ट स्क्वेअर 45 व्हायला पाहिजे, जे की पॉसिबल नाही. 1 ठेवला तर 1 चा स्क्वेअर 1 होते, सबट्रॅक्ट केला 44 पण नाही आहे. 2 चा स्क्वेअर केला तर 4 होते, 45 - 4 नाही जमत. 3 ठेवू शकतो, एक जर व्हॅल्यू 3 ठेवली, 3 चा स्क्वेअर 9, एक जर 36, दुसरा 6 होईल. तर बेसिकली m किंवा n चे व्हॅल्यूज काय होऊ शकतात, ±3 किंवा ±6. हे आपले चॉईस आहे की तुम्ही काय डिसाइड करता, ±3 किंवा ±6. त्या दोन पैकी एक व्हॅल्यू होऊ शकते आन्सर. m किंवा n, कुठला m घ्यायचा कुठला n घ्यायचा, दॅट्स अगेन युअर चॉईस. तर बघा ए ऑप्शन आपण टिक केलाय, क्लिअर केलाय. आता बी साठी व्हॅलिड आहे की नाही, एकदा बी साठी व्हॅलिड करून दाखवतो. जर होत असेल तर ठीक, नाही तर मग तुम्ही बाकीचे ऑप्शन स्वतः चेक करू शकता. एक आणखी मी करून दाखवतो. ओके, फॉर ऑप्शन बी चेक करू. बी साठी आपल्याला मिळाला की 7 + √33, ओके, टोटल डिवाइड बाय 4 इज अ पॉवर 1/4. आणि ऑब्वियसली कशाची व्हॅल्यू आहे, की व्हॅल्यू नॉट झेडची. आपल्याला पॉवर किती पाहिजे, z⁴ पाहिजे, त्याचा पण पॉवर 4 घ्या, त्याचा पण पॉवर 4 घ्या. 4 आणि 4 कॅन्सल झालं, z⁴ मिळाला. इक्वेशन मध्ये पुट करा, लेट्स चेक. झाला 7 + √33/4 प्लस 1/, ठीक आहे. 7 + √4 वरती ठेवतो, 7 + √33 डायरेक्ट लिहितो. आणि ऑब्वियस आहे याला असं सोडणार नाही, तुम्ही याचं काय करणार आहे, रॅशनलाइज करणार आहे. 7 - √33 आणि 7 - √33, राईट. कारण काय ते आधी पहिल्या क्वेश्चन सांगितलं. आणि +2 हे पण काय आलं पाहिजे, इंटिजर. सो लेट्स चेक. 7 + √33 सेपरेट केलं बाय 4, राईट. सिम्प्लिफाय सेपरेट करा, बघा काही मोठी गोष्ट नाही. आता लास्ट में मल्टिप्लाय नाही केलं त्याला बाहेरच ठेवतो. सो 7 - √33, ओके. 7 चा स्क्वेअर 49 - 33, ठीक आहे, +2. 49 - 33 किती होते माहिती आहे कोणाला, 16 आणि दिस इज बाय 4. ओके, नाइस, सिंपलचं काम आहे. सो 7/4 प्लस √33/4, इथे मल्टिप्लाय करा अगेन, प्लस 7/4 मायनस √33/4 प्लस 2 प्लस व्हॅल्यू मायनस व्हॅल्यू कॅन्सल, राईट. सिंपलचं काम आहे. 7 + 7 14/4 करायला तुम्ही सरळ ते काय भेटणार, 7/2 भेटणार, प्लस 2 याला सिम्प्लिफाय करा. 14/4 means 7/2, 2 × 2 4, 7 11/2, which is not integer. Integer nahi. So therefore B is not correct answer. B is not correct option. समजलं नाही. अशा प्रकारे आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो, काही मोठी गोष्ट नाही आहे. आणि एक नॉर्मल लॉजिक मध्ये पण आपण बघू शकतो की जेव्हा रेशोमध्ये 1/2 असेल तर 1/2 + 1/2 कम्प्लीट नंबर होते. पण 1/4/1/4 किंवा 1/6 + 1/6 कधीही कम्प्लीट ऑप्शन येत नाही. सो इन बाकी सगळ्या केसमध्ये करेक्ट आन्सर मिळणार नाही, आपल्याला एकच ऑप्शन भेटणार, तो ऑप्शन आहे ऑप्शन. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. क्वेश्चन फार लेंदी असा वाटला गेला असेल, कारण की प्रत्येक ऑप्शन चेक करायला लागते असं वाटते आपल्याला. पण 2-3 गोष्टी तुम्ही लॉजिकल लक्षात ठेवल्या. जसं पहिली गोष्ट की
एक्सप्लेन करताना मी झेडच्या पॉवर 4 पर्यंतच गेलो. का बरं? कारण की ते झेडचा पॉवर 1/4 दिला आहे. तर 1/झेडचा पॉवर 4 जसं इक्वेशन मिळालं मी समोर सॉल्व्ह नाही केलं. समोर डायरेक्ट काय केलं, मी प्रॉपर्टी अप्लाय केली, फॉर्म्युल्याची व्हॅल्यू सॉल्व्ह केली. इथे पण लॉजिक काय लावून ठेवलं बघा. 1/2 + 1/2 किती होणार आहे? 1 होते. 1/4 + 1/4 जर कुठे आलं इक्वेशन मध्ये ते 1 नाही, ते हाफ होणार. सिमिलरली 1/1/4 ते पण हाफ होणार. तर या लॉजिकने मी एकच ऑप्शन टिक केला, पण होऊ शकतात आणखी सी किंवा डी असू शकते, तुम्ही चेक करा. बाकी काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता. डाऊट नसेल तर फारच चांगलं. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट क्वेश्चन सोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.